रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 15 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 16वा पाहणार आहोत. तुम्हाला जर आजचा अध्याय आवडला तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. जय श्री कृष्ण. अध्याय 16वा. उपवासाचे पुण्यदान. भगवान विष्णूंनी लक्ष्मीला अधिक मासातील अखंड दीपपूजेच्या कथा सांगितल्या. त्यानंतर लक्ष्मी म्हणाली, जगन्नाथा, अगदी गरीब लोकांनी काहीही द्रव्य खर्च न लागणारी अशी कोणती व्रते करावी तेवढे कृपा करून सांगा. विष्णू म्हणाले, प्रिये, तशा त्या सुलभ व्रतात अगदी श्रेष्ठ असे व्रत म्हणजे देवाचे सतत नामस्मरण करणे. कृष्ण कृष्ण ऐसे सतत, जे कलियुगा माझी बोलत, तया सहस्र यज्ञांचे यथार्थ, कोटी तीर्थाचे फळ लाभे. सतत नामस्मरण करणारे नारी नर हा दुस्तर भाऊ सागर तरून जातात. नामस्मरणाने पापांच्या राशी जळून जातात. खरा आनंद मिळतो. कोणत्याही देवाचे सतत नामस्मरण करावे, कारण देव जरी 33 कोटीचे प्रकारचे असले तरी शेवटी ती एक दिव्य शक्ती आहे. त्या चैतन्याचे स्वरूप एकच आहे. आकाशातून पडलेले पावसाचे पाणी जसे ओढे नाले नद्यातून वाहत जाऊन शेवटी समुद्रालाच मिळते, तसेच कोणत्याही देवाचे नामस्मरण केले तरी ते शेवटी त्या एकाच दिव्य पुरुषोत्तम केशवाकडे जाते आणि पुण्यप्रद प्राप्त होते. हरिनामात फार मोठी शक्ती आहे. म्हणून सर्वांनी अखंड हरिनाम जपाचे, स्वतः नामस्मरणाचे किंवा दुसऱ्याकडून ते करुणे घेण्याचेही साधे सोपे सुलभ असे व्रत आचरावे. अगदी पापिष्ट माणसाने एक वेळ जरी हरिनाम घेतले तरी त्याचा उद्धार झाल्याच्या आजळमेळासारख्याच्या कथा आहेत या अधिक मासात. म्हणूनच हरिनामाचे व्रत अत्यंत श्रेष्ठ आहे. आता दुसरे असे साधे सोपे सुलभ बिनखर्ची व्रत तुला सांगतो, ते म्हणजे उपवासाचे व्रत. तेही असे श्रेष्ठ आहे. अन्नदानाचे पुण्य फार, परंतु उपवासाचे पुण्य त्याहूनही थोर. भुकेलेला अन्न द्यावे, पण पीडा झालेल्यांना उपवासाचे पुण्य द्यावे. त्या उपवास पुण्यदानामुळे अत्यंत पीडा झालेल्या एका स्त्रीचा कसा उद्धार झाला याची एक कथाच सांगतो. नर्मदा नदीच्या काठी महिष्पती नगरीत तापसी नावाची एक स्त्री राहत होती. ती मोठी धर्मपरायण होती. अधिक मासातील सर्व नियम, व्रते, स्नान, दान वगैरे सर्व गोष्टी ती नेमनिष्ठेने करीत होती. अधिक मासातील सर्व प्रकारचे उपवास तर ती आनंदाने करून भगवान पुरुषोत्तम प्रित्यर्थ आपले सर्वस्व अर्पण करणारी ती थोर पुण्यवान सती होती. तापसीच्या घरी एक गरिबी स्त्री मोलकरीण होती. गरिबीमुळे, कामाच्या ताणामुळे आणि मनातील काळजीमुळे ती मोलकरीण दुःखी कष्टी व्हायची. पण काय करणार, काही दिवसांनी ती मोलकरीण आजारी पडली आणि त्यातच तिला कुष्ठरोगाचे जर्जर केले. एकदा ती मोलकरीण आपल्या मालकिनीला तापसीला म्हणाली, बाई, मी अत्यंत पापी आहे. या दीन दरिद्र अशा अवस्थेमुळे माझ्या हातून एकही पुण्यकर्म झाले नाही. तशातच या रोगाने पछाडल्यामुळे मी आता लवकरच मरणार आहे. मरणानंतरही मला नरक यातना भोगाव्या लागणार. तर आता शेवटची एक मागणी मी तुम्हाला करते, की तुमच्या पुण्य संचयातील थोडे तरी पुण्य तुम्ही मला द्यावे. त्या योगे मला थोडे सुख मिळेल. मी समाधानाने जीव सोडीन. माझा उद्धार होण्यासाठी तुम्ही एवढी तरी कृपा माझ्यावर कराच. तापसीला तिची दया आली. तिने हातात पाणी घेतले आणि अधिक मासातील एका दिवसाच्या उपवासाचे पुण्य तिला देऊन टाकले. त्या उपवासाच्या पुण्यदानाने पाणी हातावर पडताच काय आश्चर्य, स्वर्गातून एक दिव्य विमान तेथे आले आणि त्यातील देवदूतांनी त्या मोलकरणीला सन्मानाने स्वर्गात नेले. त्या घटनेमुळे तापसीच्या जीवाचेही सार्थक झाले. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, तीच ती मोलकरीण पुढे काशी नगरीत थोर देवता बनली. त्या चंद्रेश्वरी देवतेचे मंदिर काशी वाराणसी पुण्यक्षेत्रात आहे. लोक तिचे दर्शन घेतात. आता पुढील 17व्या अध्यायात तुला मौन भोजनाचे महत्व सांगतो, ते तू शांत चित्ताने ऐकावे. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्त मानस प्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्यायी हृदय रंगा. हे अंतरंगा श्री विठ्ठला, सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्म या रामा,
सदा सर्वदा नामी प्रेमा मनोभिरामा असो दे आता एका श्रोतेजन मल महात्म कथानुसंधान संवाद लक्ष्मी नारायण पुण्य पावन कथा हे मागे द्वादशी महिमा वर्णिला पुण्य मागुता लक्ष्मीने प्रश्न केला तोची श्लोकार्थ पाहिजे परिसीला भावार्थ मला असो द्या शिरा बीजा वदे तेव्हा ऐकिजे देवादिदेवा अभिनव कथेचा ठेवा परिसीलाजी स्वामिया परिस्नान आणि जप महिमा वर्णिला अमुप तरी स्नान केली आणि निष्पाप पूर्वी कवन झालासे कवन स्नानाचे तप पुण्य जपला जप ए विषयी होऊन सकृप निवेदावे स्वामिया मग बोले शेषशयन ऐक प्रिय प्रियवचन जे आकर्णिता जाण होय साक्षळ महापाप स्नानदान जप होम चालविता नेमाने तरी पाय वंदी यम देती शेम रोगवर्ष सर्वारिष्टे ते शमती संसारी न घडे विपत्ती सर्व मनोरथ पुरती उद्धारागती तो पावे सर्व तीर्थी केलिया स्नान तया ते घडे तेची पुण्य यदर्थी संशय नसे जाना सत्य जान शुभानने कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध कोटी गोदाने प्रसिद्ध पुरश्चरण एकविध घडले तरी प्राणिया समता नाही जाण मलमासी केलिया स्नान परिभावार्थ परिपूर्ण धरी संपूर्ण मासवरी सहस्र विप्रा इच्छित भोजन तरी घडे एक द्विज पूजन तो पावे सदा यश कल्याण नेम जान मासवरी जन्मदारभ्य जे पाप केले जाणवनी नेणुनी जे का घडले ते सर्व नासे एकची वेळे जरी घडले स्नान एक एच विषयी इतिहास परम ऐके होनी उत्तमोत्त श्रवण केलिया सुगम उपरती तात्कालिके इंद्रलोकीची अप्सरा कामिनी नाम तियेचे स्मृती विलासिनी त्याही माझी ती प्रिय मोहिनी कुबेरा घरी सदा बसे परमप्रीती प्राप्त ते धंदा ते स्वगुणे मोहिले होतया ते नृत्य गायने देखता त्या ते क्षणभरी ते न सोडी स्वरूप परम लावण्य पाहता होय वीर्यपतन कंठजीचा कोकिळे समान ऐकता सुरगन भुलती असो ती दिव्य लोकीची अप्सरा स्वरूप वर्णिता अपरंपार तुच्छ जिचे पुढे शंकरदारा इतर सुंदरा त्या किती चतुर्दश लोक पाठ प्रार्थिता परी तेथे न जायची तत्वता ऐसी हे लावण्यलता पुढे वृत्तांता परिस्थितीचे एकदावन विहारार्थ सखिया घेऊन त्वरित निगती झाली क्रीडनार्थ लक्षुनी पंथ कुरुक्षेत्री तो पुरुषोत्तम मास हे तो नेने विशेष उद्देश सहज पातली तया स्थानास समुदायास ते काळी पांचजन अंध बोलितेजी ऐका ते कोण कोणती नेत्र असुनी अंध होती ऐका प्रचिती तयांची ऐकतो विषयांध जाण दुजा तो द्रव्यांध पूर्ण मंदिरांध तोची तिसरा जाण बळांध तोची चौथा पै पाचवा तो दुर्जन पाहे तो गर्भादची होय तयाचे उपमाची न साहे ऐसे हे पाच अंध जाणिजे इतुकी यांचे वेगळे प्रकार ते किंचित पिरिसौ साचार विषयाद्ध झाला जो नर ऐका प्रकार तयाचा चित्ती काम उद्वंता मग तो बोळखी न धरी तत्वता तयासी धक्का देऊनी जाता देहावर तो नये तैसाची मदिरा प्राशिला नेत्र असताची अंध झाला श्रीमुखे जरी ताडीला परी ओळखीला न पुरे आता तिसरा तो धनांध द्रव्यमध्ये उन्माद स्वकीय येता सानिध्य ओळखी न पुसे तयाते एखादा तयाचा कोणी आप्त दरिद्रे गांजीला बहुत तो जरी भेटावया येत तया ते पुसत तुम्ही कोण आता बोलत मत असती गजा ऐसे सदा डुल्लती तयांचे शेजारी हो येती जाती तरी ते न पाहती तया ते पाचवा अंध जो दुर्जन सदा दुजियाचे चित्ती अकल्याण घात प्रयुक्त ज्याचे मन म्हणून जाण अंध तो म्हणून या पाच अंध श्रोतियाचे केले विशद पुढे ऐकिजे संवाद तया देवांगनेचा ऐसी ते विषयांद पाही सखिया समवेत पातली ठाई पर्व काळ धर्म नेने काही जळ प्रवाही स्व इच्छा गमे संपूर्ण जळ क्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान तीरा समीप येऊन केले अवलोकन चहुदिशे तव एक एकी नयनी कुंजवना ऐसे ते क्षणी वन देखती झाली कामिनी देखुनी मनी संतोषे नाना परिपुष्प याती सुवासे सुशोभती द्राक्षे भलभारे डोलती
चंपक सेवती ठाई ठाई, जाई जुई आणि मालती, बकुळ पुन्हा गरजती, मांदार गुलाब केतकी, कर्दळी डोलती फळभारे, ऐसे अनुपम ते वन, छाया सुशीतळ सघन, पाहता आनंदली कामिन, तोषले मन सतीचे, मग सुवासिक पुष्पे तोडुनी, माळा करीते चतुर कामिनी, स्वकरे छेदिता ते क्षणी, कामोद्भव मनी दाटला, मग सकळ सखियाचे बोले, जरी पुरुष असता एवेळे, तरी अरोवर पुष्प सेजे लिळे, भोगिते सोहळे विषयाचे, वैसा सुंदर सगुण, वरी एकांत क्रीडावन, नाना परी सुवास सुमन, परिभ्राताराविन निर्फळते, ऐसी नाना परी कामचेष्टा, करीतसे ती वरिष्ठा, तव फिरले अदृष्टा, पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी, सर्वे शिष्य मेळा अपार, लक्ष्मी सरोवर तीर, माध्यानी आला दिनकर, म्हणून समग्र उतरले, कोणी स्थाना ते आदरिले, कोणी बहिर्दिशेसी गेले, कोणी स्वकर्मी गुंतले, एकले दुर्वासा, तव हे देवांगना वाहिली, कामज्वरे ऋषिते निहाळी, एकाकी धावून आली, कंठी सुदली पुष्पमाळा, करी होती पुष्पमाळा, तेची घातली ऋषीचे गळा, ऐसे देखता ते वेळा, ऋषी आला कोपाते, म्हणे नष्टे पापिष्टे पाही, हे त्वा कर्म केले कै, हे तो आम्हा योग्य नाही, आता घेई शापाते, कंठी घातली माळा, तो भ्रतारची केवळा, तू तव मदांध अबळा, पिशाचे तात्काळ होई का, ऐसे ऐकता शापवचन, एरी कंपित दीनवदन, कामपद केला उतरून, करुणावचन बोलतसे, ऐके स्वामी ऋषिराया, अज्ञात्वे घडे क्रिया, ते क्षमा कीजे स्वामिया, म्हणून पाया लागतसे, चरण न सोडी सर्वथा, चरणावरे ठेविला माथा, कृपाळुवा ऋषीनाथा, शाप व्याधा निवारी हे, ब्राह्मण हृदय कोमळ, कृपेने द्रवला तात्काळ, म्हणे माझे वाक्य असत्य नव्हे अबळे सर्वथा, परी चतुर्युग प्रमाण, सहस्र वेळ होय गगन, तोंबरी पिशाचत्व पावन, उपरी स्वस्थान पावसी, पहा परी अन्याय केतुला, पर्वत प्राय दंडतये झाला, या लागी सुजानी ब्रह्मवृंदाला, भिवून त्याला वंदावे, ब्राह्मण असो कैसा तरी, परी चहुवर्णीचा अधिकारी, मुख्य गायत्री मंत्रधिकारी, म्हणून चतुरी नमावे, असो उशाप पावनी सुंदरी, ऋषी निघून गेले ते अवसरी, तात्काळ पिशाचेचे नारी, पावली निर्धारी ऋषी शापे, दुर्गट वना मझारी, कंटक वृक्ष परोपरी, उदक न मिळे निर्धारी, हिंडे सुंदरी पैतेथे, आळे पिळे वृक्षाशी घेत, श्वापदे नाठवे जीवघात, सदा तळमळे सुक्षित, ऐसे लोट तर बहुकाळ, तव अकस्मात एके काळी, याज्ञवल्कीची कन्या सुमेळी, कांची तपस्विनी नामे बाळी, सखिया मेळी दिलसे, तो मलमास विशेष, लक्षणी तीर्थयात्रा प्रदोष, चाललीसे कुरुक्षेत्रास, भेटी अनयासे पै झाली, एरी येऊनी लवलाह्या, धरिती झाली तिचे पाया, म्हणे तपस्विनी माया, परिसे सये वृत्तांतू, मग मुळापासून वृत्तांत समग्र, कथिला तेथे समाचार, शाप भय परम दुस्तर, कर्म अघोर सुटेना, माये परम उपकारी, ब्रह्मनंदिनी मुक्त करी शाप भयापासूनी, ऐसे मधुर वचने करुणी, ऋषी कुमारी प्रार्थिली, नम वचने कार्यसिद्धी, नम्र वचने साधे नवविधी, ते उपाय न पावे कधी, क्रूर वचनी अनर्थ पै, जयाची वाणी मधुर असे, त्यांचे कार्य किंचित नसासे, जो सदा क्रूर बोलतसे, कल्पाती नसे यश तया, ऐसो तैसी नवे याज्ञवल्की, चतुर्भामिनी परमनिकी, पिशाचनीचे बोल ऐकुनी, हृदय विवेकी अनुसरली, मग बोले ऋषिकन्यका, की पिता माझा याज्ञवल्की देखा, त्याने माते निवेदिले व्रत एका, अधिक मास निर्धारे, पुरुषोत्तम मास विशेष, म्हणून जातसे सार संगमास, तेथे करुणी स्नानदानास, तप विशेष जाणवनी, मास मात्र करुणी स्नान, नक्त भोजन मौन करुणी, त्यावरी दीप दान जाण, तरी ब्राह्मण संतर्पण, यथाविधी ऐसे तू ते पुण्य, कदाचित मुक्त होशी शरीरी, पिशाचत्व जाऊनी निर्धारी, स्वपदी जाशील तू, ऐकून तयचे वचन, एरी बोले दीनवदन, माझा देह पिशाच जाण, केवी स्नान दान घडे पै, तरी माऊलीचे तू जी माता, मी तो तुझी धर्म दुहिता, इतुका उपकार करी आता,
देहव्यथा निवारी हे काही पुण्य तुवा आपुले मर्दपण जरी माये केले तरी कोटी गुणे आगळे पुण्य घडे जाणे जे परोपकारा ऐसे पुण्य दुजे नसेची सखे जाण या लागी माये कृपा करून करी कृपादान एवढे तरी एका दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण तरी मी उद्धारागती पावेन स्थान पावेन आपुले चतुर्युग केदवा जाती तोवरी भोगू पिशाचेच गती या लागी परिसे विनंती लागे पुढती पायांते अरी ऐकून करुणावचन कृपेने द्रवले अंतकरण तियेचे अवश्य म्हणून दिदले भाषदान त्रिवाचा म्हणे मी परतो येई तोवरी पाही तू येथेची राही ए ठाई चिंता न करी हृदयी काही मासांती लवलाई येतसे ऐसे वदुनी ऋषी अबळा घेऊनी सखियांचा मेळा सत्वर पावली सागर संगमाला करी सोहळा मन इच्छा स्नानदानादी यथाविधी मास अवघे साधी पूर्ण करुणी व्रतविधी ब्राह्मण विधी परिपूर्ण ऐसी करुणी पुण्यक्रिया परतुनी आली तया ठाया तव ती पिशाची ऊर्ध्वी दृष्टी करुनिया निरखितसे मार्गाते तव एकाएकी स्त्रियांचा मेळा देखुनी आनंदिली वेल्लाळा धावून धरी चरण कमळा केला आपुला साच बोला मग ते ऋषी कन्या पाही करी उदक घेतले लवलाही ऐके दिनीचे पुण्य नाही उदक करी घातलेसे पुण्य तोय पडताच हस्तकी तात्काळ देहे झाली निकी पूर्ववत पुण्यलोकी अप्सरा देह पावली मुखे करून जय जयकार करीती झाली नमस्कार म्हणे माये उपकार थोर केला माते मजवरी ऐसे वदवनी ते अवसरी स्वधामा पावली ते नारी एवढी पिशाची निर्धारी उद्धरागती पावली म्हणून मलमासाचे महिमान स्वये कथीस तसे जनार्दन या लागी श्रोते सज्जन की जे स्नानदान यथाविधी आपुले स्वकुळीचे वंशी कवन पावले पिशाचत्वासी अथवा पूर्वीचे वंशवंशी हे तो नेनवे आपणासी किंवा आपण स्वदेहासी प्राप्त होऊ कवन ठायासी हे तो नेनवे आपणासी म्हणून व्रतासी आचरावे म्हणाल काय होते ये दाने जनीन म्हणा ऐसे वचने येथे लक्ष्मी नारायण संवाद जाण तरी अप्रमाण कवन म्हणे परिभावार्थ पाहिजे निका म्हणजे प्राप्ती तात्काळ देखाया लागी करुण विवेका आचरा निका व्रतभावो पुरुषोत्तम मासा ऐसा दुजा मास नाही हो विशेष साक्षात पुरुषोत्तमाचा अंश जाना निशेष भाविक हो जैसा पर्वता माझी मेरू ग्रह गणी भानु अपार गंगे माझी सरस्वती अपार पोले श्रीवर आदरे नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा चतुष्पादा माझी कामधेनु उत्तमा तैसा मासा माझी पुरुषोत्तमा द्विपाद ब्राह्मण हा असे म्हणून अति आदरे करून अगत्य की जे स्नानदान म्हणून बोले जनार्दन तेची कथन कैसे केले असे स्वस्तिश्री अधिक मास महात्म पद्मपुराणीचे संमंत मनोहर सुत विरचित षोडशोध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु येथे षोडशोध्याय। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।